लोकप्रतिनिधींची दमछाक करणारा मतदारसंघ म्हणून ओळख असलेला मावळ मतदारसंघ, शहरी, निमशहरी, ग्रामीण तसंच आदिवासी भाग असलेल्या मावळ मतदारसंघाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे। इथे लोहगड, विसापूर, राजमाची यासारखे किल्ले आहेत। हा मतदारसंघ पर्यटकांसाठी तर प्रेक्षणीय आहेच, पण राजकारणाची आवड ज्यांना आहे त्यांचंही या मतदारसंघामध्ये चांगलंच लक्ष असतं। मावळमधलं राजकारण नेहमीच चर्चेचा विषय ठरतो। मग आता याच मावळचा भूगोल नेमका कसा आहे, तिथे राजकारणात आघाडीवर कोण आहे, या सगळ्याचा डेटा आम्ही काढला आहे आणि त्यातून समोर आला मावळ लोकसभा मतदारसंघाचा राजकीय सातबारा। नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा। थेट सुरुवात करूयात मावळचा भूगोल जाणून घेण्यापासून। मावळ लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो। मावळ लोकसभेमध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत: पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी। आता 2014 मध्ये मावळ लोकसभेमध्ये कोण जिंकलं आणि 2019 मध्ये कोण जिंकलं आणि किती मतांनी जिंकलं तेही पाहूयात। 2014 साली श्रीरंग बारणेंनी शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवली। त्यांच्या विरोधात अपक्ष असणारे लक्ष्मण भाऊ जगताप होते, ज्यांना भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष आणि शिवाय मनसेचाही पाठिंबा होता। या निवडणुकीमध्ये तब्बल 1,57,300 मतांच्या फरकाने श्रीरंग बारणे विजयी झाले। आता 2019 चे आकडे बघा। 2019 साली सुद्धा श्रीरंग बारणेंनी शिवसेनेकडूनच निवडणूक लढवली। यावेळी मात्र त्यांच्या विरोधात होते राष्ट्रवादीचे पार्थ पवार। 2,15,913 इतक्या मोठ्या फरकाने श्रीरंग बारणेंनी 2019 सालची लोकसभा निवडणूक जिंकली आणि मावळ मतदारसंघात आपलं वर्चस्व कायम ठेवलं। आता 2019 आणि 2014 मध्ये पक्षांना मिळालेल्या लोकसभेतील मतांची आकडेवारी नेमकी काय सांगते हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। 2014ला शिवसेनेला 43.6% इतकी मतं पडली होती, तर अपक्ष आमदाराला 30.2 मतं मिळाली। अपक्ष आमदारांनी 2014 मध्ये शिवसेनेला चांगलीच टक्कर दिली होती असं आकडेवारीवरून तरी दिसतंय। 2019 मध्ये पाहिलं तर जी राष्ट्रवादी 2014 मध्ये 15.5% इतकी होती, त्याच राष्ट्रवादीने चांगली झेप घेत निम्म्याहून अधिक म्हणजेच 36.9% मतं काढल्याचं दिसतं। पण तरीही 2019 मध्ये शिवसेनेने 52.6% मतं घेत आपलं वर्चस्व राखल्याचं दिसून येत आहे। मावळ लोकसभेमध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 2014 आणि 2019ला कोणत्या पक्षाची ताकद किती होती त्यावरही एक नजर टाकूया। 2014 साली शिवसेनेचं मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये निर्विवाद वर्चस्व होतं, तेच 2019ला दिसत नाही। जिथे 2014ला शिवसेनेचे 4 आमदार होते, तिथे 2019ला हाच आकडा घसरून 1 वर आलेला दिसतोय। आकडेवारीवरून असं दिसतंय की 2014ला इथं शिवसेनेची एकहाती सत्ता होती, 2019ला मात्र या मतदारसंघामध्ये ताकद विखुरली गेली। भाजप 2, राष्ट्रवादी 2, शिवसेना 1 आणि अपक्ष 1 अशा आकडेवारीत हा मावळ लोकसभा मतदारसंघ आपल्याला विधानसभेमध्ये विभागला गेल्याचं दिसतं। पण आता 2024 मध्ये याहीपेक्षा वेगळं चित्र आहे, कारण 2019 नंतर महाराष्ट्राने 4 राजकीय भूकंप पाहिलेत। याचे पडसाद मावळ लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळतील। ते कसे आणि नेमकं कोण कोणत्या गटात आहे, कुणी बंडखोरी केली आहे, याचाही डेटा आता आपण पाहूया। 2024 मध्ये मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके आमदार आहेत, ज्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला पाठिंबा दिला। अपक्ष उमेदवार आहेत महेश बालदी, हे उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत, त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे रोहित राजेंद्र पवार हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। भाजपचे प्रशांत रामशेठ ठाकूर हे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप ह्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत। पिंपरीमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे आता भाजपचे 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा 1 आणि अपक्ष 1 असं सध्याचं मावळ लोकसभा मतदारसंघाचे चित्र आहे। पण राष्ट्रवादी फुटण्याआधी चित्र वेगळं होतं, तेव्हा इथे राष्ट्रवादी एकजुटीने होती, कारण तेव्हा 6 पैकी 3 आमदार तर एका राष्ट्रवादीचेच होते। आता 2024 मध्ये अजित पवारांचा एक गट भाजपसोबत गेल्यानं मावळ मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद जास्त आहे असं आकडेवारी तरी सांगते। महायुतीकडे सध्या इथे एकूण 4 आमदार।
आता काही प्रश्नांची उत्तरंही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. ते प्रश्न कोणते आणि त्यांची उत्तरं काय आहेत तेही पाहूया. मावळमध्ये जो उमेदवार होता तो उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? 2014 साली नाही. श्रीरंग बारणे हे शिवसेनेमध्येच होते आणि 2019 मध्येही नाही, कारण इकडेही विजयी उमेदवार श्रीरंग बारणेच होते. खासदार पहिल्यांदा निवडून आला की दुसऱ्यांदा? तर 2019 मध्ये अर्थातच श्रीरंग बारणे हे दुसऱ्यांदा निवडून आल्याचं आपल्याला बघायला मिळतं. युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला? आता श्रीरंग बारणे सध्या शिंदे गटात आहेत, त्यामुळे युतीला फायदा झाला असं आता तरी म्हणता येईल आणि आघाडीला त्याचा तोटा झाल्याचं 2014 आणि 19च्या लोकसभा निवडणुकीवरनं सांगता येतं. आता डेटा असं सांगतोय की 14 आणि 19 अशा दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी मावळमध्ये विरोधकांना धूळ चारली आहे. शिवसेना पक्ष फुटण्याआधी हा खरं तर शिवसेनेचाच बालेकिल्ला होता, पण आता पक्ष फुटलाय. श्रीरंग बारणेंचा शिवसेनेच्या शिंदे गटाला पाठिंबा आहे. त्यामुळे अर्थात आता मावळमध्ये महायुतीचा फायदा आहे आणि आघाडीचा तोटा आहे, असंच तुर्तास डेटावरनं तरी दिसतंय. पण या सगळ्यानंतर एक महत्त्वाचा चौथा प्रश्न, तो म्हणजे पक्षातील फुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे? तर पक्षातील फुटीनंतर मतदारसंघाचं राजकारण महायुतीच्या बाजूने जरी असलं तरी सुद्धा महायुतीलाच पेचात पाडणार आहे. इथे शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशी लढत होऊ शकते असं बोललं जात आहे. मावळमध्ये अजितदादांची आपली स्वतःची वेगळी ताकद आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे समर्थक आहेत. विजयाची हॅट्रिक करण्यासाठी तेही उत्सुक असतील यात शंका नाही. मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा भिगडे यांच्या वाढदिवशी ठिकठिकाणी लावलेल्या होर्डिंग्समध्ये भावी खासदार असा उल्लेखही होता. त्यामुळे आता बाळा भेंडगेंना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे समर्थक आग्रही असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मावळमध्ये उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार यावरूनही पेच निर्माण होणं साहजिक आहे. आता महायुतीतील एका गटाला उमेदवारी जरी मिळाली तर अन्य गट त्याला कितपत सहकार्य करणार यावरही अनेक समीकरणं अवलंबून आहेत. एकीकडे महायुतीसमोर पेच निर्माण झालाय तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून कोण याबाबतही संभ्रम आहे. अशावेळी महाविकास आघाडी नाराजांपैकी एखाद्याला उमेदवारी देते का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता महायुती 2024 नंतर मावळ मतदारसंघ टिकवू शकेल का? महाविकास आघाडी बाजी मारेल का? हा राजकीय सातबारा बघितल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.